नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओ पासून आपण टेट नोटची सिरीज चालू केलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण भौतिकशास्त्र व त्या शास्त्रांतर्गत ज्या काही शाखा आहेत त्या शाखेमध्ये केले जाणारा अभ्यास म्हणजे विज्ञानातील ज्या काही शाखा आहेत, विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र हा घटक आहे। भौतिकशास्त्राच्या घटकाच्या अंतर्गत ज्या काही शाखा आहेत त्या शाखे अंतर्गत केले जाणारा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीवशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अंतर्गत ज्या काही इतर शाखा आहेत त्या शाखेमध्ये केले जाणारा अभ्यास पाहणार आहोत। आता जीवशास्त्राच्या अंतर्गत जवळजवळ 51 शाखा आहेत। त्या 51 शाखेमध्ये जो काही अभ्यास केला जातो, कोणत्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, पण ते जीवशास्त्रातल्या संबंधित आहेत। अशा संपूर्ण 51 जीवशास्त्रातील शाखा पाहणार आहोत। त्या शाखेमध्ये केले जाणारा अभ्यास हे सर्वच्या सर्व 50 शाखा आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ह्या ज्या काही भौतिकशास्त्रातल्या, जीवशास्त्रातल्या, रसायनशास्त्रातल्या, आरोग्यशास्त्रातल्या शाखा आहेत या शाखांचा उपयोग फक्त विज्ञानापुरता मर्यादित न ठेवता याचा उपयोग आपल्याला बुद्धिमत्ता या घटकासाठी सुद्धा होणार आहे। कारण बुद्धिमत्तेमध्ये समान घटक ओळखा किंवा समान संबंध लावा असा एक घटक असतो, असा एक चॅप्टर, असा एक टॉपिक आहे। त्या टॉपिकमध्ये असे प्रश्न विचारले जातात। कसे प्रश्न विचारले जातात? आता उदाहरणाच्या स्वरूपात पाहायचं झालं तर असा घटक दिला जातो मंगळाचा अभ्यास, आर्योलॉजी, त्याच्या पुढे दिलं जातं भौतिकशास्त्र। मग आता असं दिलं जातं हृदयाचा अभ्यास, कार्डिओलॉजी, आणि त्याच्या पुढे दिलं जातं म्हणजे त्याच्या पुढे आपला कोणता संबंध आहे, ही जी शाखा आहे ती भौतिकशास्त्रातली आहे का, जीवशास्त्रातली आहे का, रसायनशास्त्रातली आहे की आरोग्यशास्त्रातली आहे, असा घटक दिला जातो। ह्याचा उपयोग आपल्याला फक्त विज्ञानापुरता मर्यादित नाहीये, तर याचा उपयोग आपल्याला बुद्धिमत्तेसाठी सुद्धा होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक प्रत्येक शाखा पाठ केली पाहिजे। त्या शाखे म्हणजे ती शाखा कोणत्या घटकाशी निगडित आहे, जीवशास्त्राची आहे का, भौतिकशास्त्राची आहे किंवा रसायनशास्त्राची, आणि त्याच्यामध्ये केले जाणारा अभ्यास हा मार्क आपल्याला बुद्धिमत्तेला सुद्धा उपयोगाला येणार आहे आणि विज्ञानामध्ये सुद्धा उपयोगाला येणार आहे। अल्गेलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर अल्गेलॉजी या शाखेमध्ये एकपेशीय वनस्पतींचा किंवा शैवाळांचा अभ्यास करतात। आता एकपेशीय वनस्पतींचा किंवा शैवाळाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात? तर अल्गेलॉजी या शाखेमध्ये करतात। अनाटॉमी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर अनाटॉमी या शाखेमध्ये शरीराच्या संरचनेचा अभ्यास करतात। शरीराच्या संरचनेचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात? तर शरीराच्या संरचनेचा अभ्यास हा अनाटॉमी या शाखेमध्ये करतात। अँथ्रोपोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर अँथ्रोपोलॉजी या शाखेमध्ये मानवी संस्कृतींचा अभ्यास करतात। तर मानवी संस्कृतींचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर मानवी संस्कृतींचा अभ्यास हा अँथ्रोपोलॉजी या शाखेमध्ये केला जातो। एपिओलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर एपिओलॉजीमध्ये या शाखेमध्ये मधमाशांचा अभ्यास केला जातो। मधमाशांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर मधमाशांचा अभ्यास हा एपिओलॉजी या शाखेमध्ये केला जातो। अरॅक्नॉलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर अरॅक्नॉलॉजी या शाखेमध्ये कोळींचा अभ्यास केला जातो। कोळींचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते किंवा कोळींचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर कोळींचा अभ्यास हा अरॅक्नॉलॉजी या शाखेमध्ये केला जातो। आता आर्थोरोलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर आर्थोरोलॉजीमध्ये सांध्यांचा अभ्यास केला जातो। सांध्यांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते किंवा सांध्यांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तो सांध्यांचा अभ्यास हा आर्थोरोलॉजीमध्ये केला जातो। बॅक्टेरियोलॉजीमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर बॅक्टेरियोलॉजीमध्ये बॅक्टेरियाचा अभ्यास केला जातो। बॅक्टेरियाचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात? तर बॅक्टेरियाचा अभ्यास हा बॅक्टेरियोलॉजीमध्ये करतात। बायोलॉजीमध्ये कशांचा अभ्यास केला जातो? तर बायोलॉजीमध्ये जीवनाचा अभ्यास केला जातो। जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते किंवा जीवनाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर बायोलॉजी या शाखेमध्ये केला जातो। बॉटनीमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर बॉटनी हे वनस्पतींचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। वनस्पतींचा अभ्यास किंवा वनस्पतींचा अभ्यास कोणत्या शाखेत किंवा कोणत्या शास्त्रात केला जातो? तर वनस्पतींचा अभ्यास हा बॉटनी या शाखेत केला जातो। ब्रोमॅटोलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर ब्रोमॅटोलॉजी या शाखेमध्ये अन्नांचा अभ्यास करतात। अन्नांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर अन्नांचा अभ्यास हा ब्रोमॅटोलॉजी या शाखेत केला जातो।
कार्सिनोलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर कार्सिनोलॉजी या शाखेमध्ये खेकडे क्रिस्टेशियन्सचा अभ्यास करतात. खेकडे क्रिस्टेशियन्सचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर कार्सिनोलॉजी या शाखेमध्ये केला जातो. कार्डिओलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर हृदयाचा अभ्यास करतात. हृदयाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर हृदयाचा अभ्यास हा कार्डिओलॉजीमध्ये केला जातो. कार्पोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर कार्पोलॉजीमध्ये फळांचा अभ्यास केला जातो. फळांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते किंवा फळांचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो? तर फळांचा अभ्यास हा कार्पोलॉजी या शाखेत केला जातो. कायरोलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात? तर कायरोलॉजी या शाखेत हातांचा अभ्यास करतात. हातांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते किंवा हातांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर हातांचा अभ्यास हा कायरोलॉजी या शाखेमध्ये केला जातो. क्रॅनिओलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर क्रॅनिओलॉजी या शाखेमध्ये कवटीचा अभ्यास करतात. आपली जी काही कवटी आहे त्या कवटीचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा कवटीचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर कवटीचा अभ्यास हा क्रॅनिओलॉजीमध्ये केला जातो. सायनोलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर सायनोलॉजी यामध्ये कुत्र्यांचा अभ्यास केला जातो. कुत्र्यांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर सायटोलॉजी या शाखेत कशांचा अभ्यास करतात? तर सायटोलॉजी या शाखेमध्ये जिवंत पेशींचा अभ्यास केला जातो. जिवंत पेशींचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर जिवंत पेशींचा अभ्यास करणारे शास्त्र सायटोलॉजी हे आहे. डेड्रोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर डेड्रोलॉजी या शाखेमध्ये झाडांचा अभ्यास केला जातो. झाडांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते किंवा झाडांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात? तर झाडांचा अभ्यास हा डेड्रोलॉजीमध्ये करतात. आता डर्मोटॉलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर डर्मोटॉलॉजी या शाखेमध्ये त्वचेचा अभ्यास करतात. एम्ब्रोयोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर एम्ब्रोयोलॉजी या शाखेमध्ये भ्रूणांचा अभ्यास करतात. भ्रूणांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर एम्ब्रोयोलॉजी हे भ्रूणांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. एडोक्राइनोलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर एडोक्राइनोलॉजी या शाखेमध्ये ग्रंथींचा अभ्यास करतात. ग्रंथींचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर ग्रंथींचा अभ्यास करणारे शास्त्र हे एडोक्राइनोलॉजी हे आहे. एटॉमॉलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर एटॉमॉलॉजी या शाखेमध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो. कीटकांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर कीटकांचा अभ्यास करणारे शास्त्र हे एटॉमॉलॉजी हे आहे. गॅस्ट्रोएंटेरोलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात? तर गॅस्ट्रोएंटेरोलॉजी या शाखेमध्ये पोटांचा अभ्यास किंवा आतड्यांचा अभ्यास केला जातो. पोटांचा अभ्यास किंवा आतड्यांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर गॅस्ट्रोएंटेरोलॉजी या शाखेमध्ये केला जातो. तर गॅस्ट्रोवरून आपल्याला लगेच ओळखू यायला पाहिजे की हे पोटाशी संबंधित असलेले शास्त्र आहे. गायनोकोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर महिलांच्या शरीर विज्ञानाचा अभ्यास गायनोकोलॉजी या शाखेमध्ये केला जातो. महिलांच्या शरीर विज्ञानाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात? तर गायनोकोलॉजी या शाखेमध्ये करतात. हा प्रश्न आपल्याला टीईटीला इंग्लिशमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला होता. हेमॅटॉलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर हेमॅटॉलॉजी या शाखेमध्ये रक्ताचा अभ्यास करतात. रक्ताचा अभ्यास करणारी शाखा कोणती किंवा रक्ताचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये किंवा कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर हेमॅटॉलॉजी या शाखेमध्ये केला जातो. हिपॅटॉलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर हिपॅटॉलॉजी या शाखेमध्ये यकृताचा अभ्यास करतात. यकृताचा अभ्यास करणारी शाखा कोणती किंवा यकृताचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर यकृताचा अभ्यास हा हिपॅटॉलॉजी या शाखेमध्ये केला जातो. आणि हिपॅटॉलॉजी ही शाखा जीवशास्त्राशी संबंधित आहे. हिस्टॉलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर हिस्टॉलॉजी या शाखेमध्ये जीवांच्या ऊतीचा अभ्यास केला जातो. जीवांचा ऊतीचा अभ्यास करणारे शास्त्र ही शाखा कशाची संबंधित आहे? तर हिस्टॉलॉजी. आणि हिस्टॉलॉजी ही शाखा जीवशास्त्राची संबंधित आहे. हायड्रोबायोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात? तर हायड्रोबायोलॉजी या शाखेमध्ये जलीय जीवांचा अभ्यास केला जातो. जलीय जीवांचा अभ्यास करणारी शाखा कोणती? तर हायड्रोबायोलॉजी.
इम्युनॉलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर इम्युनॉलॉजी या शाखेमध्ये प्रतिकारक शक्तीचा अभ्यास केला जातो। आता हे जवळजवळ सर्वांना माहिती झालेलं आहे। कोरोनामुळे सर्वांना इम्युनॉलॉजी किंवा इम्युनिटी म्हणजे काय असते हे सर्वांना माहीत झालं आहे आणि आता हे इम्युनिटी हे जीवशास्त्राशी संबंधित आहे। इतकं आपल्याला कोरोनाने शिकवलेलं आहे। इम्युनिटी आहे तर आपण आहो। इम्युनॉलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर प्रतिकारक शक्तीचा अभ्यास केला जातो। कॅरिओलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर कॅरिओलॉजी या शाखेमध्ये सेल न्यूक्लियोचा अभ्यास करतात। सेल न्यूक्लियोचा अभ्यास कशामध्ये करतात किंवा कोणत्या शाखेत करतात तर सेल न्यूक्लियोचा अभ्यास हा कॅरिओलॉजी या शाखेमध्ये केला जातो। मेलिटोनॉलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात तर मेलिटोनॉलॉजी या शाखेमध्ये मधमाशांचा अभ्यास करतात। मधमाशांचा अभ्यास करणारी शाखा कोणती तर मेलिटोनॉलॉजी ही मधमाशांचा अभ्यास करणारी शाखा आहे। मायोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर मायोलॉजी या शाखेमध्ये स्नायूंचा अभ्यास केला जातो। स्नायूंचा अभ्यास करणारी शाखा कोणती तर स्नायूंचा अभ्यास करणारी शाखा ही मायोलॉजी आहे। आता मायोलॉजी वेगळं मायकोलॉजी वेगळं। मायोलॉजीमध्ये स्नायूंचा अभ्यास करतात। मायकोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास करतात तर मायकोलॉजीमध्ये हे बुरशीचा अभ्यास केला जातो। बुरशीचा अभ्यास करणारी शाखा किंवा बुरशीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते तर मायकोलॉजी। नेफ्रोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर नेफ्रोलॉजी या शाखेमध्ये मूत्रपिंडाचा अभ्यास करतात। मूत्रपिंडाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर मूत्रपिंडाचा अभ्यास हा नेफ्रोलॉजी या शाखेमध्ये केला जातो। ओडोंटोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर ओडोंटोलॉजी या शाखेमध्ये दातांचा अभ्यास करतात। वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे। सर्व स्पर्धा परीक्षेला हे हमखास विचारलं जातं। दातांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर दातांचा अभ्यास करणारी शाखा ही ओडोंटोलॉजी ही आहे। ऑन्कोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर ऑन्कोलॉजी या शाखेमध्ये ट्यूमरचा अभ्यास करतात। हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला होता। ट्यूमरचा अभ्यास करणारी शाखा कोणती? ट्यूमरचा अभ्यास करणारी शाखा ही ऑन्कोलॉजी ही आहे। ओफथॅल्मॉलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर ओफथॅल्मॉलॉजी या शाखेमध्ये डोळ्यांच्या आजाराचा अभ्यास केला जातो। डोळ्यांच्या आजाराचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर डोळ्यांच्या आजाराचा अभ्यास हा ओफथॅल्मॉलॉजी या शाखेत करतात। ऑर्निथोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर ऑर्निथोलॉजी या शाखेमध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जातो। पक्ष्यांचा अभ्यास करणारी शाखा कोणती किंवा पक्ष्यांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो तर पक्ष्यांचा अभ्यास हा ऑर्निथोलॉजी या शाखेमध्ये केला जातो। ऑस्टिओलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर ऑस्टिओलॉजी या शाखेमध्ये हाडांचा अभ्यास करतात। हाडांचा अभ्यास करणारी शाखा कोणती? हाडांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर हाडांचा अभ्यास हा ऑस्टिओलॉजी या शाखेमध्ये केला जातो। पेडॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास करतात तर पेडॉलॉजीमध्ये मुलांचा अभ्यास करतात। मुलांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो? पेडॉलॉजीमध्ये केला जातो। पॅलिओन्टोलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात तर पॅलिओन्टोलॉजीमध्ये जीवाश्मांचा अभ्यास केला जातो। जीवाश्मांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात तर जीवाश्मांचा अभ्यास हा पॅलिओन्टोलॉजीमध्ये करतात। पॅथॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तो रोगाचा अभ्यास केला जातो। रोगाचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर पॅथॉलॉजी या शाखेत करतात। फायटोलॉजी या शाखेमध्ये कशांचा अभ्यास करतात तर फायटोलॉजी किंवा फायटोलॉजी या शाखेमध्ये वनस्पतींचा अभ्यास म्हणजे वनस्पतीशास्त्र आहे। वनस्पतींचा अभ्यास किंवा वनस्पतीशास्त्र कशाशी निगडित आहे तर फायटोलॉजी या शाखेशी निगडित आहे। स्पर्मोलॉजी यामध्ये कशांचा अभ्यास केला जातो तर स्पर्मोलॉजी यामध्ये बियांचा अभ्यास केला जातो। बियांचा अभ्यास करणारी शाखा कोणती? स्पर्मोलॉजी। वायरोलॉजी यामध्ये कशांचा अभ्यास केला जातो तर व्हायरसांचा अभ्यास केला जातो। व्हायरोलॉजी या शाखेमध्ये व्हायरसांचा अभ्यास केला जातो। झूलॉजीमध्ये कशांचा अभ्यास करतात तर झूलॉजीमध्ये प्राण्यांचा अभ्यास करतात। प्राण्यांचा अभ्यास करणारी शाखा कोणती तर झूलॉजी। न्यूरोलॉजीमध्ये कशांचा अभ्यास केला जातो तर न्यूरोलॉजीमध्ये मज्जासंस्थेचा अभ्यास केला जातो। मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो किंवा मज्जासंस्थेचा अभ्यास कशाशी निगडित आहे तर न्यूरोलॉजी या शाखेशी निगडित आहे। तर हे होते जवळजवळ 50 शाखा व त्या शाखेमध्ये केले जाणारा अभ्यास जे की जीवशास्त्राशी निगडित आहे। आता हे 50च्या 50 आपण एकदम
फास्ट फॉरवर्डमध्ये हायलाईटमध्ये पाहणार आहोत, म्हणजे आपण इतक्या वेळ जे काही वाचलेलं आहे ऐकलेलं आहे ते परत एकदा रिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे एका व्हिडिओमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये हे जीवशास्त्रातील 50 शाखा एकदम लक्षात राहून जातील. म्हणजे याच्यावर पुन्हा जास्त विचार करण्याची आवश्यकता पडणार नाही. एकदम फास्टमध्ये पण लक्षात राहील अशा स्वरूपामध्ये आपण परत एकदा फास्टमध्ये घेऊ. हे अल्गेलॉजी. अल्गेलॉजीमध्ये कशाचा अभ्यास करतात तर एकपेशीय वनस्पतींच्या किंवा शेवाळाचा अभ्यास केला जातो. शरीराच्या संरचनेचा अभ्यास करणारी शाखा अनाटॉमी. मानवी संस्कृतीचा अभ्यास करणारी शाखा एनाथ्रोपॉलॉजी. मधमाशांचा अभ्यास करणारी शाखा एपिओलॉजी. कोळींचा अभ्यास करणारी शाखा आर्कनॉलॉजी. सांध्यांचा अभ्यास करणारी शाखा आर्थोलॉजी. सांध्यांचा अभ्यास करणारी शाखा आर्थेरोलॉजी. बॅक्टेरियाचा अभ्यास करणारी शाखा बॅक्टेरियोलॉजी. जीवनाचा अभ्यास करणारी शाखा बायोलॉजी. वनस्पतींचा अभ्यास करणारी शाखा बॉटनी. अन्नाचा अभ्यास करणारी शाखा ब्रोमोटोलॉजी. खेकडे किंवा क्रस्टियसनचा अभ्यास करणारी शाखा कार्सिनोलॉजी. हृदयाचा अभ्यास करणारी शाखा कार्डिओलॉजी. फळांचा अभ्यास करणारी शाखा कार्पोलॉजी. हातांचा अभ्यास करणारी शाखा कायरोलॉजी. कवटीचा अभ्यास करणारी शाखा क्रॅनिओलॉजी. कुत्र्यांचा अभ्यास करणारी शाखा सायनोलॉजी. जिवंत पेशींचा अभ्यास करणारी शाखा सायटोलॉजी. झाडांचा अभ्यास करणारी शाखा डेंट्रोलॉजी. त्वचेचा अभ्यास करणारी शाखा डर्मटोलॉजी. भ्रूणांचा अभ्यास करणारी शाखा एम्ब्रियोलॉजी. ग्रंथींचा अभ्यास करणारी शाखा एडिक्रायनोलॉजी. कीटकांचा अभ्यास करणारी शाखा एटोमॉलॉजी. पोटांचा अभ्यास करणारी शाखा किंवा आतड्यांचा अभ्यास करणारी शाखा गॅस्ट्रोएंटेरिओलॉजी. महिलांच्या शरीर विज्ञानाचा अभ्यास करणारी शाखा गायनकोलॉजी. रक्ताचा अभ्यास करणारी शाखा हेमॅटॉलॉजी. यकृताचा अभ्यास करणारी शाखा हेमॅटॉलॉजी. जीवांच्या ऊतींचा अभ्यास करणारी शाखा हिस्टॉलॉजी. जलीय जीवांचा अभ्यास करणारी शाखा हायड्रोबायोलॉजी. प्रतिकारक शक्तीचा अभ्यास करणारी शाखा इम्युनॉलॉजी. सेल्स न्यूक्लियोचा अभ्यास करणारी शाखा कॅरिओलॉजी. मधमाशांचा अभ्यास करणारी शाखा मेलिटॉलॉजी. स्नायूंचा अभ्यास करणारी शाखा मायोलॉजी. बुरशीचा अभ्यास करणारी शाखा मायकोलॉजी. मूत्रपिंडाचा अभ्यास करणारी शाखा नेफ्रोलॉजी. दातांचा अभ्यास करणारी शाखा ओडोंटोलॉजी. ट्यूमरचा अभ्यास करणारी शाखा ऑन्क्रोलॉजी. डोळ्यांच्या आजारांचा अभ्यास करणारी शाखा ओफथल्मॉलॉजी. पक्ष्यांचा अभ्यास करणारी शाखा ऑर्नोथोलॉजी. हाडांचा अभ्यास करणारी शाखा ऑस्टिओलॉजी. मुलांचा अभ्यास करणारी शाखा पॅडॉलॉजी. जीवाश्मांचा अभ्यास करणारी शाखा पॅलिओओन्टॉलॉजी. रोगाचा अभ्यास करणारी शाखा पॅथॉलॉजी. वनस्पतींचा अभ्यास किंवा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारी शाखा फायटोलॉजी. बियांचा अभ्यास करणारी शाखा स्पर्मोलॉजी. व्हायरसचा अभ्यास करणारी शाखा व्हायरोलॉजी. प्राण्यांचा अभ्यास करणारी शाखा झूलॉजी. मज्जासंस्थेचा अभ्यास करणारी शाखा न्यूरोलॉजी. तर हे अशा पद्धतीने होते विज्ञानातील शाखा. म्हणजे विज्ञानामध्ये जीवशास्त्र त्यातील जे काही इतर शाखा आहेत, म्हणजे जीवशास्त्राच्या अंतर्गत 51 शाखा आहेत, त्या सर्वच्या सर्व आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. शाखा पाहिलेल्या आहेत, त्या शाखेअंतर्गत केले जाणारा अभ्यास पाहिलेला आहे. कोणता अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केले झालेला आहे असं सुद्धा पाहिलेलं आणि फास्ट फॉरवर्डमध्ये रिव्हिजन सुद्धा घेतलेला आहे. अशा पद्धतीने जीवशास्त्र व इतर शास्त्रामधील ज्या काही संपूर्ण शाखा आहेत त्या संपलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही शाखा राहिलेल्या असतील जीवशास्त्राशी संबंधित, त्या तुम्हाला माहिती असतील. जर याच्यामध्ये ते इन्क्लूड करायचं राहिले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला ह्याच्यामध्ये ॲडिशनलमध्ये ॲड करता येईल व त्याचा सुद्धा अभ्यास मला सुद्धा करता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शेअर नक्की करा, म्हणजे माझा जसा फायदा होतो तो तसा तुम्हाला होतो. तुमचा फायदा दुसऱ्याला सुद्धा होऊ द्या. सर्वांचा फायदा झालेला चांगला आहे. सर्वांचं नॉलेज वाढलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये काही जर चुका झाल्या असतील, उच्चारामध्ये झाले असतील किंवा एखादी शाखा आहे त्या शाखेमध्ये केले जाणारा अभ्यास हा मी पूर्णपणे चुकीचा जर सांगितला असेल तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा.